मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी. 1 जुलैपासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार. 3% महागाई भत्ता वाढबाबत पत्र जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिनांक 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देताना केंद्र सरकारचे धोरण स्वीकारले जाते. ही बाब शासनाने यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणेच महागाई भत्ता लागू केला जातो. तसेच केंद्र सरकारप्रमाणे वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ देण्याची प्रथा आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ मंजूर केली असून त्यामुळे त्यांचा महागाई भत्ता हा 55% वरून 58% इतका झाला आहे. ही वाढ केंद्र सरकारकडून अधिकृतपणे लागू करण्यात आलेली असताना त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ देणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना अद्याप ही 3% महागाई भत्ता वाढ देण्यात आलेली नाही. ही गंभीर बाब निवेदनामध्ये नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात यापूर्वी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनास पत्र देऊन सदर महागाई भत्ता वाढ दिवाळीपूर्वी मंजूर करून देण्याची विनंती करण्यात आलेली होती. तथापि या मागणीच्या अद्याप शासन स्तरावरून दखल घेण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1 जुलै 2025 पासून लागू होणारी 3% महागाई भत्ता वाढ तात्काळ मंजूर करण्यात यावी, तसेच सदर वाढीची थकबाकी ही एकत्रितपणे अदा करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. ही मागणी राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने शासनाकडे औपचारिकरित्या करण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.